योगरूप बाय सान्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्यांना गुडघेदुखी आहे, कमरदुखी, पाठदुखी तसं जे वयस्कर आहे तर त्यांच्यासाठी खुर्चीवरती बसून कोणकोणते एक्सरसाइज आपण करू शकतो। तर आपण सुरुवातीला करणार आहोत शोल्डर रोटेशन। पुन्हा आपल्याला रिवर्समध्ये करायचं आहे। 1 ते 10 काउंटिंग तुम्ही करू शकता सुरुवातीला, नंतर आपल्याला वाढवत न्यायचं आहे असते। त्यानंतर आपण करणार आहोत दोन्ही हात साईडला आणि हात जे आहे ते आपण वर खाली करणार आहोत। श्वासाकडे लक्ष राहील, आपल्याला काउंटिंग ठेवायची आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रत्येक हात आपल्याला वर खाली मागे पुढे करायचा आहे, लक्षात ठेवा। अशा पद्धतीने श्वासाकडे लक्ष राहील आपलं। तर यानंतरची एक्सरसाइज आहे आपल्याला मान डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फिरवायचा आहे। श्वासाकडे लक्ष राहील आपल्याला। श्वास सोडत डाव्या साईडला, पुन्हा श्वास घेत सेंटरला आपल्याला मधोमध यायचं आहे, पुन्हा उजव्या साईडला आपल्याला श्वास सोडत पुन्हा मधोमध श्वास घेत आपल्याला यायचं आहे। काउंटिंग ठेवू शकता तुम्ही 1 ते 2। अशा पद्धतीने आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे, जेणेकरून आपले जसं वय होत जातं तसं आपलं शरीर एकदम आखडल्यासारखं होतं, तर ते पुढे जाऊन आपल्याला होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच काळजी घ्यायची आहे। यानंतर एक्सरसाइज आपल्याला नेक, आपल्याला मान जी आहे ती आपल्याला वर खाली करायची आहे। श्वास घेत मानवरती आणि हळवा श्वास सोडत खाली काउंटिंग करू शकता। त्यानंतर कान जे आहे ते आपल्याला शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। कुठेही जबरदस्ती करायला जाऊ नका। मान स्ट्रेच खाली वाकण्यासाठी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत करा, जशी फ्लेक्सिबिलिटी वाढेल तुम्हाला जमत जाईल। यानंतर आपण करणार आहोत मान पुढच्या दिशेने आपल्याला घ्यायची आहे आणि मागच्या दिशेने आपल्याला स्ट्रेच द्यायचा आहे। डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष राहील आपलं। त्यानंतर आपण करणार आहोत नेक रोटेशन, परंतु नेक रोटेशन करताना आपल्याला पूर्ण करायचं नाही सर्कल, तर आपल्याला अर्धवट करायचं आहे। श्वास घेत डाव्या साईडला आणि पुन्हा श्वास सोडत उजव्या साईडला, अशी मान आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। श्वासाकडे लक्ष राहील आणि तुम्ही काउंटिंग करू शकता। यानंतरची एक्सरसाइज आहे हँड रोटेशन। श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत खाली, पुन्हा आपल्या रिवर्समध्ये करायचं आहे। असं तुम्ही 1 ते 10 काउंटिंग करू शकता। श्वासाकडे लक्ष। पुढील एक्सरसाइज आहे आपल्याला हात जे आहेत ते उलटसुलट पद्धतीने फिरवायचे आहेत। श्वासाकडे लक्ष राहील, छान स्माईल, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। त्यानंतर हाताची जी मनगट आहे ती आपल्याला रोटेशनमध्ये फिरवायची आहे। पुन्हा आपल्याला रिवर्समध्ये करायचं आहे, लक्षात ठेवा। या एक्सरसाइजमुळे हाताची मनगटे मजबूत होतात। म्हणजे ज्यावेळेला आपण बघा एखादी वस्तू उचलतो त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो, तर त्यामुळे आत्तापासून आपली त्याची स्ट्रेन वाढवायची आहे। त्यानंतर आपल्याला एट जसं असं इंग्लिशमध्ये त्या पद्धतीने आपल्याला हात लॉक करून फिरवायची आहे मूठ। त्यानंतर आपल्याला हात स्ट्रेच करायचा आहे समोरच्या दिशेने आणि स्ट्रेचिंग द्यायची छान प्रकारे हातांना। यानंतरची एक्सरसाइज आहे जितकी जोराने आपल्याला मूठ घट्ट बंद करता येईल तितक्या जोराने मूठ घट्ट बंद करायची आहे आणि जितक्या जोराने छान स्ट्रेच करून ओपन करता येईल तितक्या जोराने ओपन करायची आहे। यानंतर आपल्याला दोन्ही हात श्वास घेत वरती आणि पुढे आपल्याला बेंड व्हायचं आहे, श्वास सोडत आणि होल्ड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा हळवा श्वास घेत वरती आणि पुन्हा आपल्याला होल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो। यानंतरची एक्सरसाइज आहे आपल्याला दोन्ही हात बाजूच्या दिशेने समोरच्या दिशेने घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरच्या दिशेने आपल्याला छातीच्या जवळ आणायचं आहे। श्वासाकडे लक्ष राहील, श्वास सोडत खाली आणि श्वास घेत आपल्याला वरती यायचं आहे। 1 ते 10 काउंटिंग। अशा पद्धतीने आपण खुर्चीवरती बसून वेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज आपण करू शकतो। जर आपल्याला जमत नसेल उभं राहून तर अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो। आपल्याला दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि लॉक करून हातांना लेफ्ट साईडला आपल्याला बेंड व्हायचं आहे, होल्ड करायचं आहे। त्यानंतर राईट साईड अँड होल्ड, जेणेकरून बाजूचे बेली फॅट्स कमी होण्यास मदत होते। नंतर आपल्याला उजवा पाय डाव्या पायाच्या वरती ठेवायचा आहे आणि गुडघ्याच्या दिशेने आपल्याला छान हाताने स्ट्रेच करायचा आहे। त्यानंतर आपल्याला डावा पाय उजव्या पायाच्या वरती ठेवायचा आहे आणि गुडघ्याच्या दिशेने छान स्ट्रेच करायचा आहे, अशा पद्धतीने। यानंतरची एक्सरसाइज आहे सेम आपल्याला उजवा पाय डाव्या पायावरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला अप अँड डाऊन करायचं आहे 1 ते 10 काउंटिंग आणि श्वासाकडे लक्ष। श्वास सोडत खाली आणि श्वास घेत वरती। सेम आपल्याला डाव्या साईडला करायचं आहे, डावा पाय उजव्या पायाच्या वरती ठेवायचा आहे, अप अँड डाऊन, श्वासाकडे लक्ष। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा।